एक महत्वाची सूचना, 5 ओव्हरसाठी 25 मिनिटांचं टाइम दिलं जाईल आणि 25 मिनिटाचा जर अवधी जर आपण उल्लंघन केला तर शेवटच्या अंतिम षटकामध्ये एक अतिरिक्त खेळाडू हा 38 सर्कलच्या आतमध्ये असेल, याची आपण नोंद घ्यावी प्रत्येक कर्णधाराने। आणि 12th मॅन हे कंपल्सरी असेल या स्पर्धेचा नियम। नक्कीच आपल्या इथले या शृंखलेला या लीग साठी रोहितजी गायकर मेन समालोचकाच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळेल, त्यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल। अगदी तुम्हाला 24 मिनिटे आहेत, 24 मिनिटांमध्ये तुमच्या माफी असाही 20 मिनिटांमध्ये तुमच्या जर 4 वर कव्हर होत नसतील तर 21व्या मिनिटाला तुमचा एक 38 सर्कलच्या बाहेरचा प्लेयर आतमध्ये घ्यावा लागेल। वारंवार तुम्हाला नियम सांगून देतोय, 2 अंपायर देखील ऑफिशियल आहेत, वारंवार त्यांचे सामने चालू आहेत, ते फॉर्म मध्ये दोन्ही अंपायर। आपण पाहाल एकीकडे बार्डी गावचे मिलिंद आणि एकीकडे असतील आमचे ममदापूर गावचे आमचे लाडके समालोचक। तरी सुरुवात होईल या दुसऱ्या सामन्याला। अगदी आज देखील उशिराने सामने चालू झालेत। दिनेश इष्टे आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आमच्यापर्यंत नाव कळवा मित्रांनो प्लीज। दिनेश इष्टे आणि त्याच्या समवेत महेश दिसले। दिनेश इष्टे आणि महेश दिसले अगदी सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते, प्रारंभीची जोडी। अगदी सुरुवात करत असताना पहिल्या चेंडूवरती एक चिकीची सिंगल घेतली आणि त्याच्यावरती एक धाव मात्र खातं उघड करत असताना नक्कीच दुसऱ्या चेंडूवरती महेशला अगदी खोलातला चेंडू होता, अगदी त्याच्यावरती सन्मान देत असताना चेंडू घरगळत स्लिप मध्ये जाऊन विसावला, तिथे कुठली धाव नाही। आणि दुसऱ्या चेंडूवरती इथे निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय। गोलंदाज विशाल खूप चांगली गोलंदाजी करतोय, राईट आर्म ओव्हर द विकेटने मारा करतोय, पंचांच्या डाव्या हाताने गोलंदाजी करतोय। महेश मात्र इथे थांबत नाहीये, मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये इथे स्टेप आउट झाला, परंतु संपर्क नाहीये चेंडू आणि फळीचा, आणि तिथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळाली। सलगचे 2 निर्धाव चेंडू ह्या विभागातील म्हणजेच पात्रजवाड विभागातील सर्वांचे लाडके दमदार, अगदी सर्वांच्या मनातले भास्कर भाऊ दिसले यांचे समर्थक राजेश दिसले आणि निलेश कुर्ले कुठे असतील। हॅट्रिक साठी 500 रुपये का? ओके धन्यवाद। कोणत्याही खेळाडूने जर हॅट्रिक मारली चौकार षटकार तर 500 रुपयाचं पारितोषिक असेल। दिसले ब्रदर्स साठी ना, दिसले ब्रदर्स संघासाठी ओके। पुन्हा स्टेप आउट करण्याचा प्रयत्न, इथे महेश मात्र थोडासा माइंड मध्ये थोडासा काहीतरी गडबड झाली, अगदी खेळपट्टीवरती कुठेतरी मनात काहीतरी दुशंका, अगदी एक शंका असली तर एक शंकेचं निवारण करू शकतो, परंतु दुशंका म्हणजे 2 शंका त्याच्या मनात आहेत। अगदी धावफलक पण चालवायचे, विकेट पण टिकवायचे, पण कशा रीतीने धावा येतील ह्या प्रश्नात पडलाय। आणि ह्या प्रश्नांती इथे मात्र वारंवार चेंडू मात्र निर्धाव, सलगचे 4 निर्धाव चेंडू, 5वा चेंडू खेळत असताना जोरदार अपील झाले, पंच मात्र तटस्थ, कुठलाही निर्णय पंच आमची काही फिरतायत बोलतायत सांगतायत, हा षटक मात्र संपलाय, म्हणजे शेवटचा चेंडू देखील असेल निर्धाव। कुठलीही विकेट नाही, परंतु गोलंदाजीचा विचार केला विशालच्या माध्यमातून खूप चांगली गोलंदाजी, एकच धाव या चेंडूवरती पाहायला मिळाली। डीजे
धन्यवाद धन्यवाद. षटकार क्रमांक 2 आणि मार्गस्थ होईल अविनाश. अगदी ठोंबरवाडी संघाकडून खेळत असतो आणि चांगली गोलंदाजी करत असतो. पॉवर प्लेचं षटक हातलत असतो. इथे मात्र पॉवर प्ले नंबर 2चं षटक हातलत असताना आणि समोर असेल दिनेश इष्टे डोंगरपाडा, मॅन फ्रॉम डोंगरपाडा. चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. अगदी सह्याद्री प्रीमियर लीगचा विचार करायला गेलात तर तिथे मात्र चांगली गोलंदाजी आणि चांगली फलंदाजी करत असताना 152 पॉइंट वरती मात्र होता. अगदी अष्टपैलू कामगिरी करताना मॅन ऑफ द सिरीजच्या रेसमध्ये होता. इथे 2 पंच मात्र इथे निर्णय घेतील आणि सांगतील बॅटकट आहे आणि हा चेंडू मात्र निर्धाव असेल. विकेट आहे, माफी असावी, बॅटकट नाहीये. इथे निर्णय येतो विकेट आहे. अगदी लेग पंचांचा थोडासा वापर करत असताना मेन पंच मात्र सांगतायत बॅटकट आहे का. आणि या चेंडूवर मी देखील तुमची माफी मागतो, कारण मी देखील जास्तीची बडबड करतोय. त्या कारणास्तव मात्र पंचांना ऐकायला आला नसेल. ही चुकी माझ्या अंगावर घेतो, काय हरकत नाही. असो, चांगला निर्णय मेन पंचांच्या भूमिकेत मिलिंद. आणि दुसरा चेंडू फेकण्यास सज्ज असेल. चांगली गोलंदाजी होते अविनाशच्या माध्यमातून. पहिला चेंडू अगदी स्लोअर वॉर्करचा वापर केला. तिथे मात्र थोडासा लक फॅक्टर मात्र दिसून आला आविष्कार अविनाशच्या माध्यमातून. आणि दुसऱ्या चेंडूवरती ते कार्पेटच्या साह्याने चेंडूला ढकलून दिलाय. तिथे मिळेल 1 धाव आणि 1 धावीच्या मदतीने धावफलक पुढे सरसावत असताना जाऊन पोहोचलाय 2 या अंकावरती. आता मात्र स्ट्राईकला असेल. एकेकाली धोत्रे संघाकडून खेळणारी जोडी आपल्याला पाहायला मिळेल. महेश दिसले आणि मंगेश खेडेकर. या जोडीसाठी मात्र प्रेक्षक जमलेत. या जोडीच्या खेळीसाठी मात्र प्रेक्षकांची आतुर गत्री आपल्याला पाहायला मिळते. लेग साइडच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळेल. ज्याने चेंडू अडवला तो सोन्या गौरव मध्ये. अगदी चांगला फटकेबाजी करणारा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र स्टेट राऊंडचा फटका. लॉंगॉन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. तिथे मात्र चुकी होणार नाहीये. चेंडूला मात्र अडवलं गेलंय. 1 धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न होणार नाहीये. एकच धावेवरती समाधान मानत असताना धाव संख्या जाऊन पोहोचली 4 या अंकावर, 5 या अंकावरती. आता मात्र स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळेल मंगेश खेडेकर. या वारसी कर्जत प्रीमियर लीग मध्ये अभि देवगरेच्या नेतृत्वाखाली खेळताना दिसेल हा फलंदाज. यॉर्करचा चेंडू, स्टेट राऊंडचा फटका. अगदी ऑफसाइडच्या दिशेने चेंडूला कार्पेटच्या साह्याने ढकलून दिले. तिथे मात्र आयोजकाच्या भूमिकेत असलेला भावेश मात्र चेंडूकडे पाहत राहिला. चेंडू त्याच्या डाव्या हाताने निघून गेला. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक होता. तिथे मात्र चेंडूला अडवला आणि तिथे मात्र मिळेल पुन्हा 1च धाव आणि 6 धावा धावफलकावरती. अविनाशच्या गोलंदाजीचा विचार करायला गेला. आता मात्र अंधेधुंद फटके खेळण्याच्या नादात वारंवार चेंडू मात्र निर्धाव खेळून बसतोय फलंदाज महेश. रनआउट साठी, ओके, टम्पिंग साठी.
चला क्षेत्ररक्षण सजून घ्या. इथे मात्र कॅमेऱ्यामध्ये काही दिसत नाहीये, तर बेनिफिट डाऊट मात्र फलंदाजाकडे जाईल. नॉट आउट असेल फलंदाज. थांबवायचे जरा, खेळ थांबवायचे. चला खेळ चालू करा. जाऊया पुन्हाशा आपण खेळपट्टीवरती. दरम्यान अगदी पाहायला गेलात तर या पात्रच वाढतील श्वास आणि धडकन आणि दिल इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतील. प्रसाद दादा थोरवे, भास्कर भाऊ दिसले, ऋषी भाऊ राणे. अगदी त्यांचा बोलबाला राहिला या पात्रच वार्डामध्ये. त्यांचे कट्टर समर्थक जे आहेत त्यांच्याकडून षटकार हॅट्रिक साठी 10-10 म्हणजे 1010चं पारितोषिक असणार आहे या जोडीसाठी. नक्कीच ही जोडी मात्र ती 10-10 नंबर कमवू शकते. कॅपेबल आहे, ताकद आहे त्यांच्या फलंदाजीची. विचार करायला गेला तर त्यांच्याकडे ती ताकद आहे. आणि दुसरं षटक हातलत असताना विशाल मात्र या विकेटची शोधात आहे. या जोडीला मात्र कुठेतरी फोडण्यामध्ये यश प्राप्त करील का विशाल गोलंदाज. पहिल्या चेंडूवरती 2 धावा मंगेश खेडेकर. आता मात्र सरळ स्टेट राऊंडचा फटका. ताकद आहे, नजाकत आहे, टायमिंग लावलंय, चेंडू जातोय आकाशाला गवसणी घालत असताना. येतोय उतुंग असा षटकार डीजे. तिसरा चेंडू विशालच्या माध्यमातून मंगेश साठी. आता मात्र पुन्हा लोअर फुटबॉलचा चेंडू. क्षेत्ररक्षक आहे, चुकी झाले, चेंडू जाईल. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावर दस्तक देत असताना सरळ निघून गेलाय. येतो तो षटकार डीजे. धन्यवाद. अगदी तुम्ही विचार करायला गेलात तर क्षेत्ररक्षक तितक्याच उंचीचा आहे. अगदी त्याच्या हाताच्या आवक्याच्या जवळ चेंडू होता, परंतु थोडासा अंदाज चुकला आणि तिथे मात्र षटकार मात्र जातोय मंगेश खेडेच्या खात्यामध्ये. आता मात्र आकुटाप्याचा चेंडू, बॅटची कडा घेऊन चेंडू मात्र गेलाय. बॅटच्या साहाय्याने धावा आहेत. नक्कीच सांगायची गरज नाही, पंच आहेत ऑफिशियल. नक्कीच जेव्हा लेग बायचा LBWचा जेव्हा चेंडू असतो तिथे फलंदाज नक्कीच जसा सांगतो का माझा चेंडू मात्र फरीला घासलाय, तसा मात्र इथे सांगत असताना जर झेल पकडला असता तर नक्कीच मंगेश खेडेकर थोडासा विचारात पडला असता हा चेंडू कुठे लागून गेलाय. पण तो नाही, हा चेंडू मात्र बॅटला घासून गेलाय. 4 धावा मात्र त्याच्या खात्यात. आता यॉर्करचा चेंडू विशालच्या माध्यमातून अगदी लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. तिथे मात्र पुन्हा 1 धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी देखील धाव पूर्ण. खेळपट्टीवरती धावत असताना चांगल्या धावा जोडल्या जात आहेत दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. महेश दिसले पिंगलस गावचा एक धडाकेबाज फलंदाज, घातक फलंदाज आणि त्याच्या प्रत्येक षटकारासाठी जगदीश दिसले कडून प्रत्येक षटकारासाठी 100 रुपये असेल महेश दिसलेसाठी, परंतु षटकार मात्र मंगेश खेडेकर. चला लवकर पाणी पोहोचवायचंय, पाणी अगोदर भरून ठेवायचं नाही तर एक षटकार नंतर पाणी घेऊन जा. नक्कीच
धन्यवाद. हॅलो. चला पंच. आवाज बघ ना. हॅलो. निलेश कुर्ले यांच्याकडून मात्र पारितोषिक येते. आगला वेगळा पारितोषिक आहे. कॅनबेरीच्या 10 ब्रिजर असतील महेश दिसलीसाठी षटकार हॅट्रिकला. 10 ब्रिजर कॅनबेरी. आवडता प्लेयर आहे. आता मात्र चेंडू आलाय फलीवरती चांगल्या रीते आणि तिथे मात्र ठोकलाय तो षटकार. ह्या फलीची आतुरता पाहत होते प्रेक्षक. डीजे जर 100 रुपये आमच्याकडे जमा करायचे नाही. जाऊ द्या, जेवढे षटकार होतील तेवढे. नक्कीच प्रत्येक षटकारासाठी 100 रुपये आहेत. षटकार हॅट्रिक साठी 10 ब्रिजर आहेत. थोडा आवाज कमी. धन्यवाद. बस बस चालेल. अगदी पाहायला गेलात तर महेश ज्या फलीसाठी ओळखला जातो ती फली मात्र आज तलपायला सुरुवात झाली. जरी चेंडू जरा बरेचसे खेळला असेल, 5 चेंडू निर्धाव खेळलाय, परंतु सुरुवात मात्र केले. जर राहिलेल्या चेंडू 12 चेंडू मध्ये जर महेश आणि मंगेश जर चालले तर नक्कीच 70-80 प्लस धावसंख्या जाऊन पोहोचेल. इथे मात्र पुन्हा स्टेप आउट. इथे मात्र सलगचा 4था चेंडू असा आहे. अक्षय दादा टिटकरे राष्ट्रवादी कार्यकर्ते, एक सामाजिक कार्यकर्ते अक्षय टिटकरे व्यासपीठावर यायचे. आपलं मात्र इच्छुतीत सन्मान इथे केला जाईल. मी सांगत होतो 4 चेंडू सलगचे स्टेप आउट करत असताना इथे महेश दिसले डॉट झालाय. इथे मात्र आता मात्र थोडीशी समजदारीची फलंदाजी करत असताना सिंगल घेत असताना झेल उडाला होता. झेल मात्र पकडला गेला नाहीये. झेल मात्र सुटलाय, जमिनीला दान केलाय आणि तिथे मात्र एक सिंगल घेत असताना धावसंख्या जाऊन पोहोचली 39 या अंकावरती. विचार करायला गेला तर 7 चेंडू निर्धाव खेळलाय महेश दिसले आणि एकेरी धाव जर मोजल्या तुम्ही तर कमीत कमी एकेरी धाव आपल्याला 5 म्हणजे 7 आणि 5 12 चेंडू मध्ये फक्त 5 धावा आल्या. मंगेशच्या 3 षटकार 1 चौकार. अक्षय दादा टिटकरे आपल्याला विनंती, आपण व्यासपीठावर यायचं. व्यासपीठ इथे मात्र बघा किती चांगलं सुंदर आयोजन आणि किती सुंदर इथे व्यासपीठ मात्र सजवलं गेलंय. येणारा पाहुणा मात्र इथे या आयोजनाच्या आणि या व्यासपीठाच्या प्रेमात पडेल असं आयोजन. परंतु इथे प्रेमात पडण्याची गरज पडली इथे मंगेशच्या षटकारांवरती. अगदी खडे खडे फटकेबाजी होते. डीजे पुन्हा चुकी फसलीप मध्ये इथे मात्र झेल पकडायचं होतं, ती मात्र जमिनीला दान केलंय आणि तिथे मात्र दिलाय एक गोलंदाजाला मोठा झटका.
कॅच सोडले मंगेश खेडेकरची, ज्याने 4 षटकार एक चौकार ठोकलाय. मेन इन फ्रॉम फलंदाज मंगेश खेडेकर खेळपट्टीवरती. इथे मात्र दहशत निर्माण करत असताना विचार करायला गेला तर सुंदर फलंदाजी करतोय आणि त्याची साथ मात्र देतोय महेश. थोडासा परत विचारात पडलाय महेश दिसले. आता मात्र पुन्हा अशा बॅटची कडा मंगेश खेडेकरला मात्र पातावं लागेल. वैयक्तिक 35 धावांवरती, 34 धावांवरती डीजे. स्क्वेअर लेग रिजन मध्ये जातोय तो षटकार डीजे. एबीडी ब्रदर्स 11 विपक्षात श्री गणेश 11. म्हणजे एकीकडे असेल संघ मालक एबीडी 11 चे, आता मात्र ऑफसाईडच्या दिशेने इथे मात्र थोडासा काहीतरी परिवर्तन करत असताना महेश दिसले चांगली फलंदाजी करतोय, साकारतोय. इथे मात्र इंटरेस्ट नव्हता या धावेसाठी, परंतु इथे अगदी मनाच्या विरुद्ध धाव घ्यावी लागली. आता फलीवरती चेंडू येत होते, परंतु एक धावेसाठी मात्र धावावं लागलंय, कारण धावसंख्या देखील अजून देखील 54च आहेत. या षटकातील 3 चेंडू संपलेत, अजूनही 3 चेंडू उर्वरित आहेत. अक्षय मात्र त्याच ताकदीचा फलंदाज आहे, तो देखील फलंदाजी करू शकतो, परंतु इथे नाहीये. चेंडू चांगला होता आणि चांगला चेंडू मात्र निर्धाव फेकत असताना इथे आलाय चेंडू निर्धाव. धावसंख्या स्थिर 54 या अंकावरती. का महेश दिसले थांबत होता हे मात्र आता प्रेक्षकांना इथे मात्र अजून देखील इंटरेस्ट नाहीये. स्ट्राइक असेल मित्रा, लक्ष द्या. जरी बॉल कलेक्ट झाला तरी स्ट्राइक चेंज असेल. आदिशी असोसिएशन मध्ये जे नियम आहेत ते या लीग मध्ये नाहीयेत, याची दक्षता घ्या सर्वांनी. स्ट्राइक रुटेड असेल, बॉल जरी कलेक्ट झाला तरी स्ट्राइक रुटेड असेल. आणि ज्यावेळी थ्रो होत असेल तरी स्ट्राइक बदलू शकतो. जेव्हा विकेट सॅक्रिफाइस करायची वेळ येते त्यावेळी विकेट सॅक्रिफाइस करून स्ट्राइक रोटेट करू शकतो. या नियमाने सर्वांनी चाला.
आता मात्र बाहेरचा चेंडू सरळ निघून गेला एसटी रक्षकाच्या हातात. का महेश दिसले इंटरेस्टेड नव्हता या शेवटच्या 3 चेंडू मध्ये समजेल, कारण शेवटचे 3 चेंडू तर तुम्ही पाहिले तर ऑफ स्टंपच्या बाहेर पिच झाले होते आणि ते चेंडू मात्र महेश दिसलेला पसंत आहेत. त्या चेंडूवरती कमीत किमान 2 फटके ठोकू शकला असता महेश दिसले हा फलंदाज, परंतु स्ट्राईक मात्र 1 धावीसाठी चेंज केली आणि 3 चेंडू समोरचे निर्धाव फेकले गेलेत. इथे मात्र 54 धावसंख्येवरती जाऊन थांबले. 55चा पाठलाग करावा लागेल. अचानक फायटर्स 11ला एबीडी ब्रदर्स विपक्षक श्री गणेश 11 आणि श्री गणेश 11 संघाचे संघ मालक पुरस्कर्ते. आणि आज मला तर वाटतंय खेळाडूच्या भूमिकेत देखील दिसतील. जशी रायडरची जर आठवण करून कोण देत असेल तर भूषणजी रसाल, अगदी डावखरी हाताचा फलंदाज, ताकद भरपूर, मोठे षटकार पाहायला मिळतील. परंतु विचार जर असला तर फलंदाजीच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतील. दरम्यान ते इथे संघ मालकाच्या भूमिकेत आहेत, तरी त्यांना विनंती असेल व्यासपीठावरती यायचे आणि आपला एक दोन्ही संघाचे दोन्ही कर्णधार टॉस बॉक्स मध्ये यायचंय. चला ब्रदर्स 11 अगदी विचार करायला गेलात तर पहिला सामना झाला ब्रदर 11 विपक्षात स्पर्श 11 ब्रदर्स 11 ने नाणेफेकी जिंकली. प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला, फलंदाजीचा आमंत्रण दिला. तिथे मात्र थोडासा या आपल्या विभागातील अष्टपैलू कामगिरी करणारा वैभव रसाल मात्र थोडासा इंजर्ड आहे, तरी त्याच्यावरती डाव मात्र खेळला गेला कॅप्टनच्या माध्यमातून. तिथे मात्र तो डाव सरशी ठरला आणि पहिला षटक मात्र निर्धाव फेकत असताना वैभवने विकेटची कमाई करून दिली आणि तिथून मात्र विजयाची घोडदौड सुरू झाली ब्रदर्स 11 संघाची. आणि पहिला सामना मात्र आजच्या दिवसातील विजय करीत असताना अगदी 4थ्या षटकातच विजय मात्र मिळवून दिलाय. आणि त्यानंतर होणारा सामना अचानक फायटर विपक्षात दिसले ब्रदर्स. इथे देखील 54 धावा ठोकल्या गेल्यात दिसले ब्रदर्स 11 संघाकडून. अगदी घातक फलंदाज होते आणि घातक फलंदाजाच्या माध्यमातून महेश दिसले कुठेतरी बॅकफुट वरती दिसला, परंतु फ्रंट पेज वरती आणि पिक्चर मध्ये पाहायला मिळाला मंगेश खेडेकर, ज्याच्या माध्यमातून 4 षटकार 1 चौकार पाहायला मिळाला. आणि मात्र शिकार झाला, गोलंदाजाचा एज घेतली आणि माघारा परतावा लागला मंगेश खेडेकरला. आणि तिथे मात्र धावसंख्या थांबली 54 या अंकावरती. आणि ह्या शृंखलेसाठी प्रत्येक सामन्यासाठी ज्यांचं नाव मात्र पुकारला जातो ते कुलस्वामिनी ग्रुपचे प्रोप्रायटर, एक सामाजिक कार्यकर्ते, कट्टर सुधाकर भाऊ समर्थक नितीन रसाल यांनी मात्र प्रत्येक सामन्यासाठी जो मॅन ऑफ द मॅच साठी टी शर्टचं पुरवणी केले, त्याबद्दल त्यांचं देखील सहर्ष स्वागत आणि धन्यवाद. आपण आलात, आपण इथे बसलाय सामन्यांचा नक्कीच. आणि त्यांचे पिताश्री म्हणजेच बलिराम रसाल यांच्या माध्यमातून 3य क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 10,000 रुपये जय हनुमान क्रिकेट संघ पिंगलस यांच्यासाठी मात्र एक मदतीचा हात आर्थिक सहाय्य त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. जाऊया खेळपट्टीवरती दुसरा सामना. 12 प्लेयर नाहीये तरी फक्त नाबा कलवा. गोलंदाज दिनेश इष्टे, मॅन फ्रॉम डोंगरपाडा. सलामीला गेलाय संजय फलंदाज, क्षेत्ररक्षक तैनात
अगदी क्षेत्ररक्षक कोण असेल तर विचार करायला गेलात तर आंबिवली संघाचा अष्टपैलू म्हणजे खरोखरच अष्टपैलू, कारण तो खेळपट्टीवरती असताना फलंदाजी करतो आणि ज्यावेळी चेंडू हातात देतो तेव्हा गोलंदाजी सुरेख करतो आणि ज्यावेळी सर्कलच्या बाहेर क्षेत्ररक्षण करत असतो अगदी लांबच लांब पल्ला पार पडत असताना सहजरित्या अवघड झेल देखील सोप्पा करून फलंदाजाला माघारी फिरवण्याचं जो काम करत असेल तो म्हणजे सर्वांचा लाडका रमेश. इथे मात्र झेल पकडत असताना माघारी परतावा लागेल फलंदाजाचा डीजे. पीठावरती आपल्यास विनंती आहे. आता मात्र खोलातला चेंडू होता, अगदी गतीमध्ये परिवर्तन केला होता आणि या परिवर्तन करत असताना स्लोअर यॉर्कर आपल्याला पाहायला मिळाला. पंचांच्या भूमिकेत दोन्ही पंच आजच्या दिवसात क्वालिफाय पंच आहेत, अगदी नावाजलेले पंच आहेत. निर्णय त्यांच्याकडून चुकण्याची शक्यता नाहीये आणि परंतु देखील सांगून देतो निर्णय मात्र अगदी चुका या माणसांकडून होतच राहतात. भावेश साठी संकेत सावंत कडून 500 रुपयाचं पारितोषिक असेल षटकार हॅट्रिक साठी. आल्या आल्या बक्षिसांची मात्र इथे खैरात पाहायला मिळते. भावेश मात्र सर्वांचा लाडका चॉकलेट बॉय आहे. आंबिवलीला सलून आहे, सर्वांच्या परिचयाचा आहे, त्याच कारणास्तव इथे मात्र चांगली पसंती मिळते भावेशला. डावखुरी हाताचा फलंदाजा बेनिफिट आहे, हवा देखील त्याच्या बाजूने धावते, म्हणजेच आज पश्चिमेकडून पूर्वे दिशेला हवा मात्र पाहायला मिळते ना, त्याच दिशेने फटका खेचायचे भावेशला. तो फटका खेचेल का? आगा थोडासा मात्र फटका अंगलट आला असता. पॉवर प्लेच्या बाहेर चेंडू मात्र पडला गेलाय. तिथे मात्र जगदीश दिसले, चेंडू पर्यंत धावले, चेंडूला अडवला, फेक करण्यात तत्पूर्वी 2 धावा मात्र सहजरित्या धावून काढल्या. आकाश पारधीकडून देखील 3 षटकार, लगातारचे 3 षटकार, 1000 रुपयाचं पारितोषिक. भावेश सकपाल हँडसम चार्मी बॉय सर्वांच्या पसंतीचा. का पसंतीचा माहितीये? जर का केस कापायला बसलं ना, जर का वाकडा केला तर केसांची हेअरस्टाईल मात्र बदलून टाकील तो. त्या कारणास्तव मात्र त्याला पसंती. आणि इथे मात्र काय सुरेख झेल. दरम्यान इथे आमच्या मंचावर उपस्थित पाहुणे अक्षय दादा तिटकरे यांना मात्र यशोचित सन्मानित करत असताना टॉस बॉक्स मध्ये जायचं. कॅमेरामॅन थोडा मेन कॅमेरा आपल्या इकडे फिरवायचंय. माये प्रपंच सांभाळत असताना देखील इथे आयोजनात सहभाग घेत असताना चांगल्या रीतीने आयोजन मित्र सांभाळतोय. आज भावेशची जी कॅच घेतली ती मात्र फर्स्ट स्लिप मध्ये, ऑफसाइडच्या स्लिप मध्ये कोण क्षेत्ररक्षक होता त्याचं मात्र नाव आमच्यापर्यंत पोहोचवायचे सामना झाल्यानंतर. सुरेख झेल, अगदी एफर्ट चांगला लगावला गेला आणि त्या एफर्ट वरती सफल देखील झाला. आता मात्र स्लोअर पद्धतीचा चेंडू, दिनेश इष्टे बारीकसा गडी आहे, हाईट वरती जाऊ नका. दिमाग मात्र मोठा आहे, चातुर्य मात्र मोठा आहे. क्रिकेट मध्ये आपली जी वर्चस्व निर्माण केला आहे तो वर्चस्व मात्र इथे कायम ठेवत असताना, पॉवर प्लेच्या षटक घातलेला असताना, विकेटच्या 2 कमाई करत असताना धावसंख्या मग फक्त खर्च केल्या त्या 3. डीजे
गोलंदाजी करतोय म्हणजे राऊंड द विकेटने गोलंदाजी करेल समोर फलंदाज असेल विवेक. अगदी चांगली गोलंदाजी पाहायला म्हणजे फसवी गोलंदाजी ज्यापर्यंत दिनेश इष्टेने गोलंदाजी केली त्याच प्रमाणाची गोलंदाजी मंगेश खेडेकर चुकी काढणार नाहीये. बॅटची काढा घेतली होती इथे मात्र माघारी परतावा लागेल विवेकला. डीजे क्रिकेट संघ धोत्रेवाडे चॉकलेट बॉय आणि उत्कृष्ट फलंदाज या वर्षीच्या हंगामात विचार करायला गेला तर 2 फिफ्ट्या या फलंदाजाच्या नाव आहेत मित्रांनो. आदिवासी सामने खेळत असतो आणि ओपन मध्ये देखील धोत्रे संघामध्ये आपल्याला खेळताना दिसतो. तो गौरव मात्र इथे ऑन स्ट्राइक आणि समोर गोलंदाज रमेश केवारी. अगदी जादू आहे त्याच्या बोटांमध्ये सहजरित्या चेंडूला वलवतो आणि त्याचाच फायदा मात्र वारंवार संघासाठी करून देत असताना इथे दुसरा झटका देखील देता इथे मात्र बाल बचावला गेलाय. कशासाठी? थ्रो साठी. नक्कीच पंच थर्ड अंपायरच्या भूमिकेत. चला निखिल दोन मिनिटं. आमचे मेन समालोचक कुठे आहेत? नक्कीच धन्यवाद. मी जातो. थँक्यू सो मच गणेश सर. या ठिकाणी जर आपण पाहिलं एकूण धाबा संख्या धावपटलावरती आहे 3 धाबा. गोलंदाजीच्या शैलीवरती आक्षेप घेण्यात येत आहे. गोलंदाज आहेत रमेशच्या गोलंदाजीवरती आक्षेप घेण्यात दुसऱ्या सत्रामध्ये धावांची आवश्यकता. एकूण धावा 55 करायच्या होत्या पण त्यामध्ये फक्त आणि फक्त धावा आल्या 3. षटक क्रमांक 2. पॉवर प्लेचा हा दुसरा षटक मार्गस्थ आहे. या ठिकाणी सोनालपाडचे एक जबरदस्त शरीर सृष्टीचे आमच्या परममित्र दिलीपजी बांगर यांचे या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचं स्वागत असेल या स्पर्धेमध्ये. आपण पाहतोय जय बजरंग जय हनुमान संघ पिंगलस यांच्या माध्यमातून आणि आमच्या कॉम्बॉक्सच्या वतीनं त्यांचं सहर्ष स्वागत. चेंडू हवेमध्ये यष्टीरक्षकाच्या हातामध्ये सुंदर झेल टिपला आणि संपला. फलंदाजाचा खेळ हा जल्लोष पाहिजे. प्रीमियर लीग म्हटलं की भोंगे वाजलेच पाहिजे, जल्लोष पाहिजे, आरडाओरड पाहिजे, टाळ्यांचा कडकडाट पाहिजे, तेव्हा प्रीमियर लीग मध्ये मजा आहे. थँक्यू डीजे. इथे विकेट क्रमांक 4 या ठिकाणी आपण मैदानाच्या बाहेर जात असताना पाहतोय. वेळेची पाबंदी सर्व काही आहे. धावा संख्येचा पाठलाग 55 करायचा आणि इथे चांगली गोलंदाजी साकारत असताना हा बॉल खूप चांगला होता. लेग स्टंप वरती आदळणारा हा चेंडू निर्धाव चेंडूची सांगता होती. निर्धाव बॉल मध्ये धावपटलामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल नाहीये. धावा संख्या तिथे स्थिर होती 3 या धावा संख्येवरती. षटकातील पुढचा बॉल. 4 चेंडूंचा खेळ संपला. यावेळेस गोल अटॅकला लेफ्ट बिफोर द विकेटची स्ट्रॉंग अपील केली जाते. पंचांनी अपील घेतली हेरली आणि फलंदाज या ठिकाणी पुन्हा एकदा 5वा झटका. अर्धी टीम गारद केली आहे गोलंदाजांनी. सपोर्टर्स खूप आहेत. जर आपण पाहिलं तर
दिसले ब्रदर्स आपण पाहतोय खूप सारे सपोर्टर्स आहेत, भोंग्यांचा आवाज येतोय, टाळ्या होतात, शिट्ट्या होतात, डान्स होत आहेत गाण्यांवरती, जसे विकेट जात आहेत, जसा मॅच मध्ये पुनरागमन होता, हे पाहिजे, हा जल्लोष पाहिजे, हे कौतुकाची थाप आपल्या खेळाडूंच्या पाठीवरती नेहमी पाठीराख्यांची पाहिजे, तरच जर पाहिलं तर खेळाडूंचा परफॉर्मन्स चांगला होत असतो. चला स्पीडअप करा, ही विनंती आपल्याला आपण करूया. त्या दिवसा बॉल वाईड होता का? ओके. चेंडू संपले, जर तो वाईड पकडला तर 4, जर तो चेंडू वाईड असेल तर 4 चेंडू संपलेत. धावा संख्या 4 वरती आहे. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगती पथावरती. लोवा फुल टॉस बॉल दिली आहे, दिशा क्षेत्ररक्षक आहे, रनआउटची संधी मिस केल्या, कलेक्शन चुकीचं होतं आणि डॉट बॉल येतोय. आता क्रमांक 5 चा चेंडू संपलाय. दुसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ, 5 चेंडूंचा खेळ संपलाय. शेवटचा बॉलचा खेळ बाकी आहे. खूप चांगलं कमबॅक अद्यापपर्यंत रोखलाय, ब्रेक लावलाय, जंजिरामध्ये साकल्यांमध्ये अडकवलाय, अगदी जाल्यांमध्ये अडकवलाय फलंदाजांना. धावपटलावरती धावा संख्या फक्त आणि फक्त 4. खोलवर टप्प्याचा बॉल अपील केली जाते आणि या ठिकाणी जर पाहिलं तर डॉट्स चेंडूची सांगता होती. खूप चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला गेली या संघाकडून होती. दोन षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावा संख्या धावपटलावरती आहे 4 धावा. दिसले ब्रदर्स खूप चांगली भूमिका, खूप चांगली गोलंदाजी आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. अद्यापपर्यंत 2 ओव्हर मध्ये फक्त आणि फक्त 4च धावा खर्च केलेल्या आहेत. अंबिवली परिसर प्रीमियर लीग पर्व दुसरं आणि याचा सर्व या परिसरातील खेळाडूंना आहे गर्व, कारण चांगली प्रतियोगिता मागील वर्षी चांगली झाली आहे. या वर्षी अगदी यशस्वी करण्याचा प्रयत्न तो देखील राहणार आहे. बॉल तयार, राउंड द विकेट न शॉट ऑफ लाइन पुल केला, फाइन लेगला क्लियर होईल का बॉल की चौकार जाईल? यस, अंपायर डिसिजन, इट इज अ 6 रन. षटकार फाइन लेगला क्लियर केला आणि हा षटकार आलाय गोलंदाज जो पहिल्या षटकामध्ये चांगला ठरला होता. दिनेशच्या गोलंदाजीवरती दाखवला आक्रमण, हल्ला, प्रहार चढवला आणि षटकार आलाय. पहिल्याच बॉल वरती आलाय षटकार. 10 धावा स्कोरबोर्ड वरती. पुन्हा एकदा ताकदीचा वापर, प्रचंड टायमिंग आणि बॉलला फाटवलाय डीप स्क्वेअर लेग, सीमा पार बॉल झालाय फरार, आलाय षटकार. सलगचे 2 षटकार आणि एकूण धावा संख्या स्कोर बोर्ड वरती 16 धावा. 55चं टार्गेट चेस करायचं. पहिल्या 2 षटकामध्ये फक्त आणि फक्त धावा खर्च केल्या होत्या 4. त्यानंतर मात्र षटकार आला, एक चांगली बॅटिंग झाली आहे. हा चेंडू फटका चांगला अलोंग द कार्पेट, एक्स्ट्रा कव्हरला गॅप मध्ये पाठवलाय, आलाय चौकार. 3 चेंडूंवरती 16 धावा. खूप चांगली बॅटिंग साकारली आहे. बॉल पाठवायचा.
3 बॉल मध्ये आलेल्या 16 धावा, एकूण धावा संख्या 20. यावेळेस आडव्या बॅटनं खेळायचं होतं तिथे रनआउटची संधी. हे काय केलंय, हे नॉन स्ट्राईक एंडच्या बॅट्समननी काय केलंय, जिथे बॅटिंग चांगला करत होता, 2 षटकार 1 चौकार. राहुल एक चांगला बॅटर आहे या परिसरातील, त्याची विकेट महत्वाची आणि भोपोवाले आता जल्लोष करतायत. आता डान्स होईल कारण डीजे मास्टरला आपण संधी देऊया. वीस धावा स्कोर बोर्ड वरती आहेत. बॅट्समन स्लो बॉल आहे तिथे, क्षेत्ररक्षक आहे, लॉंग वरचा डिस्टन्स एकच धाव येते, एकापेक्षा जास्त काही मिळत नाहीये. बॅट्समन नाव आम्हाला सांगायचं आहे, विशाल. धनेश. इथे फटका खेळायचा होता स्क्वेअर कट, पण डॉट चेंडूची सांगता होती. डॉट बॉल नंतर धावपटलामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल नाहीये. धावफलक जर पाहिलं तर अगदी स्थिरावलाय ते 21 धावा संख्येवरती. 3 षटकांचा खेळ संपला, 21 धावा. येणारे बॉल बाकी आहेत 12 आणि जिंकण्यासाठी चौतीस धावा संख्येची आवश्यकता आहे. 12 मध्ये करायचे आता 34 धावा. ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये चालू आहे. डीजे मास्टरला आपण देऊया संधी ड्रिंक्स ब्रेकच्या माध्यमातून. मॅचला सुरुवात होतीये. पहिला चेंडू येतो, त्या ठिकाणी बॉल बॅक ड्राईव्ह आपण पाहिला. एक धाव तर कंप्लीट आहे. इथे काय केलंय, चुकी झाली आहे का, फेकीची आवश्यकता होती का, थ्रो कलेक्ट करायला हवा होता का, या सर्व प्रश्नांचं उत्तर जर इथे चुकी झाली असती, धावा जास्तीत जास्त खर्च झाल्या असता तर नक्कीच द्यावं लागलं असतं. गोलंदाजांना दिसले, प्रदर्शक गोलंदाजांना, पण तसं काही घडलेलं नाहीये. इथे आलेली एक धाव. आता चेंडूंचं खेळ बाकी 11 आणि धावा संख्येची आवश्यकता असेल 33 धावा संख्येची. 11 बॉल मध्ये 33 करायच्या. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल, खूप चांगला टप्पा, खूप चांगला वेग होता, खूप चांगली गती होती. या ठिकाणी जर पाहिलं तर डॉट बॉलची सांगता अपील केली होती कॉट बिहाइंडची, पण पंचांनी हेरलंय की कोणत्याही प्रकारचा ब्रश केला नाहीये, कोणत्याही प्रकारचा टच झाला नाहीये बॅटला बॉल, आणि इथे डॉट बॉलची सांगता 10 मध्ये करायच्या. आता 33 धावा. यावेळेसचा चेंडू खूप चांगला आहे, गतीमध्ये बीट केलाय. 9 मध्ये 33. हाही चेंडू जाईल निर्धाव. चांगली बॉलिंग झाली आहे, चांगला गोलंदाजा साकारली आहे. विकासने उल्लेखनीय कामगिरी त्याची देखील राहिली आहे या मॅच मध्ये. धावा संख्या 9 जर आपण पाहिली तर 9 मध्ये करायच्या 33 धावा. मॅच थोडीशी दूर होत चालली आहे, जसे निर्धाव बॉल आले, रनआउटची जी विकेट गेली त्यानंतर मॅच खूप दूरवरती चालली आहे. बॉलला पाठवलाय लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये, एक धाव तर कंप्लीट केली जाते, दुसरीचा प्रयत्न होत नाहीये. एकच येते. 8 मध्ये करायच्या 32. जी राहुलची विकेट गेली होती ना, ती महत्वपूर्ण होती, निर्णायक होती. तिथे षटकार चौकारांची आतिषबाजी त्याच्या बॅट मधून येत होती. एक धाव घेण्याचा जो माणस दाखवला तो घेणं योग्य होता का, याचं उत्तर आता द्यावं लागणार आहे. इथे लेग बिफोर द विकेटची स्ट्रॉंग अपील. 7 मध्ये आता करायचे 32 धावा. बॉल चाललाय डॉट. निर्धाव चेंडूची सांगता होती आणि निर्धाव चेंडूमुळे धावपटलामध्ये बदल नाहीये. धावा संख्या तिथे स्थिरावती. आता करायच्या 7 मध्ये 32 धावा.
समोरच्या दिशेने केला आहे, क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी तैनात, एक धाव तर कंप्लीट केली जाईल, एकापेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. आता शेवटचे 6 बॉल आहेत आणि जिंकण्यासाठी 31 धावसंख्येची आवश्यकता. पुढच्या संघाने ही मॅच संपल्यानंतर आपला जो काही निर्णय असेल तो त्वरित तयारीत राहायचा आहे अशी आयोजकांकडून आपल्याला सूचना. एबीडी टॉस जिंकलेला आहे, निर्णय बॅटिंग आहे. ओके, 6 मध्ये करायचे होते 31, आता 5 मध्ये 30 कराव्या लागतील. पाच मध्ये 30, 5 मोठे षटकार. मॅच संपलेली आहे आता 4 मध्ये 30. बॉलर नेम सचिनला आपण पाहतोय, एक चांगला बॉलर आहे, टप्पा अचूक आहे, उचली घेणारे बॉल त्याच्या भात्यातून येत आहेत. 5 मध्ये 30 होत्या, 1 डॉट झालाय. 4 मध्ये 30. इथे काय केलंय, इथे आलाय चेंडू वाईट की नो, पंचांचा इशारा, वाईट बॉल येतोय. 5 धाबा येत आहेत, आता करायच्या आहेत 22चा आहे, चौकारी येतोय. आता 4 मध्ये करायचे आहेत 25. आणि जर मॅच बरोबरीने सुटली तर सुपर ओव्हरचा थरार आपल्याला पाहायला मिळणार का? 4 मध्ये 4 षटकार येतील की नाही? पहिला बॉल हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक येतोय, टिपलाय सुंदर झेल. 3 मध्ये करायच्या 25 धाबा. चला स्पीडअप करा. 3 मध्ये करायच्या 25. फटका फसलाय, बॉलला ठेवलाय सीमारेषेच्या आतमध्ये. 2 मध्ये करायच्या 24. एक मध्ये आता करायचे आहेत लेग बाईस ची 1 धाव येते. 1 मध्ये आता शेवटचा बॉल आहे ते मॅच फिनिश होती. दोन्ही टीम्स हार्दिक हार्दिक अभिनंदन. डिस्ले ब्रदर्स अभिनंदन आणि हार्ड लक बॉईज अचानक फायटर्स. मॅन ऑफ द मॅच मंगेश खेडेकरला आपण इन्व्हाइट करूया. मॅन ऑफ द मॅच चा पारितोषिक घेण्यासाठी मंगेशला आपण टॉस बॉक्स मध्ये इन्व्हाइट करूया. 11 चेंडू आणि 34 धावसंख्येची महत्वपूर्ण इनिंग त्यांच्या माध्यमातून.